सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आजच माननीय पंतप्रधानांनी फिट इंडिया मूव्हमेंटची सुरुवात केलेली आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाने फिट असावं, स्वस्थ आणि तंदुरुस्त असावं हे आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्याचसाठी कार्यरत आहे ती आयुष चिकित्सा पद्धती. आयुष चिकित्सा पद्धतीमध्ये युनानी आणि योग यांचं काय महत्व आहे हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आजचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते एकदा बघून घेऊया. सखी सह्याद्रीमध्ये आज आपण बोलणार आहोत आयुष, जीवन स्वास्थ्य आणि स्वस्थकार हा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. तज्ज्ञांची ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर शारिक खान आणि डॉक्टर अनिता पाटील. दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सर आणि मॅडम, आपल्या तज्ज्ञांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर शारिक खान आहेत, हे MD युनानी आहेत. पुण्याच्या ZVM युनानी मेडिकल कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे युनानी इंटरनॅशनल ज्या कॉन्फरन्सेस होत असतात तिथे सरांनी अनेक वेळा पेपर प्रेझेंटेशन देखील केलेलं आहे. युनानी ॲडवायझरी बोर्ड आयुषचे सर मेंबर आहेत. डॉक्टर अनिता पाटील आहेत, या योगविद्येमध्ये पारंगत आहेत. आंतरराष्ट्रीय योग पंच आणि मार्गदर्शक आहेत. त्याचप्रमाणे योग थेरपी त्या देतात. बालयोग हा जो विषय आहे हा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि देशविदेशात ज्या स्पर्धा होत असतात योगा संदर्भात त्यामध्ये त्यांचा महत्वाचा असा सहभाग असतो. अनेक कॉन्फरन्सेसना देखील मॅडम जात असतात. आज दोन्ही तज्ज्ञ आज आपल्या बरोबर आहेत आणि अर्थातच आपल्या मनातही अनेक शंका असतील. युनानी ही जी उपचार पद्धती आहे याबद्दल बरंच कमी ज्ञान लोकांना असतं, काही समज असतात, गैरसमज असतात. तर युनानी म्हणजे नक्की काय याबद्दल आज आपण प्रश्न विचारू शकता. त्याचप्रमाणे योग हा आपल्या खरं तर जीवनाचाच भाग आहे, पण योग हा भाग असा आहे की त्याच्यामध्ये आपण जितकं जाणून घेऊ तितकं आणखी काही ना काहीतरी आपल्याला नवीन सापडतच जातं. त्यामुळे दोन्ही विषय आहेत, या दोन्ही विषयांवर आपण आपले प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते टिपून घ्या. फोन नंबर्स असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. आमचे जे फोन नंबर्स आहेत ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतायतच आहेत. आणि त्याचप्रमाणे नेहमीच्या एक दोन छोट्याशा सूचना द्याव्याशा वाटतात. एक म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवा, जेणेकरून तुमचा जो आवाज आहे तो आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल. आणि आजचा जो विषय आहे तो आहे आयुषबद्दल आणि त्यामध्ये युनानी आणि योगोपचार याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. पुन्हा एकदा दोघांचंही मनापासून स्वागत करते. सर, आयुषच्या अंडर हा जो भाग आहे की युनानी आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, सिद्ध आहे, तर आयुषची जी वाटचाल आहे तर आयुषबद्दल थोडंसं सांगा. आयुष्याची सुरुवात 1969 मध्ये झाली आणि त्याचा मेन जे उद्देश होता ते हे होता का निसर्गोपचार. म्हणजे लोकांना आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथ हे जे युनानी ट्रॅडिशनल सिस्टम ऑफ मेडिसिन्स आहे, भारताचे मूल पद्धती आहे चिकित्साची, यांना आम लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांनी त्याच्याकडून फायदा घ्यावा आणि त्याच्याने लोकांची आम सेवा, त्यांनी निरोगी राहावा, हे मेन उद्देश जे आहे ते आयुषचा आहे. आणि 1969 मध्ये याची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथ, योगा याचा समावेश आहे. बरोबर. मॅडम, आयुष हा जो शब्द आहे त्याला दोन्ही अर्थ आहेत. एकतर आयुष म्हणजे आयुष्यमान आणि चांगलं सुदृढ आयुष्य. त्याचप्रमाणे आयुष ह्या शब्दाचा जो फुल फॉर्म आहे तर त्यामध्ये अनेक थेरपींची नावं आहेत, तर त्याबद्दल सांगा. आयुषमध्ये आयुर्वेद, युनानी, योग, निसर्गोपचार, सिद्ध हे जे प्रकार आहेत ह्या सगळ्या गावागावात सुद्धा ह्याचा प्रचार प्रसार व्हावा. आणि खरं तर पाहिलं तर MBBS डॉक्टर अगदी गावांमध्ये जाऊ शकत नाही किंवा जात नाहीत, तर त्यावेळेला ह्या पॅथीने घरगुती उपचार करून आणि नैसर्गिक उपचार करून त्यांना चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा, हा आयुषचा एक चांगला संकल्प होता. म्हणजे आज आपण बघतो की या सगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या बऱ्याचदा असं होतं की शहरांमध्ये आहेत, पण त्या पूर्ण गावापर्यंत पोहोचाव्यात आणि मुळात भारताच्या प्रत्येक छोट्या छोट्या कोपऱ्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आयुष कार्यरत आहे. आयुष मधलीच एक उपचार पद्धती म्हणजे युनानी उपचार पद्धती. तर युनानी हा आयुषचा भाग कधीपासून झाली?
युनानी याची सुरुवात भारतात स्वातंत्र्याच्या आधी झाली. हकीम अजमल खान आणि हकीम हमीद खान हे दोन युनानी फॅमिलीचे लोक होते. त्यांनी युनानीसाठी भरपूर कामे केलेत. त्यांनी युनानी चिकित्सा पद्धती याचे जे स्वरूप होते आधी ते अरबी आणि फारसी या लँग्वेज मध्ये होते. त्याचे भाषांतर त्यांनी उर्दू लँग्वेज मध्ये केले आणि आम लोकांपर्यंत युनानी पद्धतीला पोहोचवला. त्याच्याने लोकांना आम लोकांची स्वास्थ्य बरे व्हावं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि त्याच्याबरोबर अजून हे आहे की सध्या युनानी वापरणारा भारत हे सगळ्यात मोठा देश आहे. अच्छा, बरं. आणि युनानीची सुरुवात मूळ कुठून झालेली आहे? युनानीची सुरुवात मूळ युनान म्हणजे जे सध्याचं ग्रीस आहे तिथून झाली आहे. आणि तिथून हे मुघल्स, तुगलक्स, खिलजीज यांच्याबरोबर ही पॅथी जी आहे, ही चिकित्सा पद्धती जी आहे ती भारतात आली. आणि भारतात मग जसं मी तुम्हाला सांगितलं की हकीम अजमल खान, हकीम हमीद खान यांनी स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर युनानीचे प्रशिक्षण केंद्र आणि प्रयोगशाळा इथे कायम केले आणि खूप ठिकाणी त्यांचे युनानीचे चिकित्सा कायम केले आणि त्याच्याने भरपूर लाभ जे आम लोकांना झाला. बरोबर आहे. म्हणजे जरी ग्रीस पासून सुरुवात झाली असली तरी आज परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त युनानीचा वापर केला जातो. आणि 1969 मध्ये याला म्हणजे मूल भारताचा दर्जा युनानी पॅथीला मिळाला. आणि आयुष मध्ये आता हे CCRUM म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन युनानी मेडिसिन याच्या अंतर्गत युनानीचा पूर्ण कार्यभार होत आहे. आणि ही राष्ट्रीय आरोग्य सेवा जी आहे त्याचा महत्वपूर्ण भाग आहे. बरोबर आहे. मॅडम, आत्ताच आयुषची एक मोठी कॉन्फरन्स झाली नवी मुंबईमध्ये 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान. तर त्यामध्ये योगाचा किती महत्वाचा भाग होता? आयुष एक्सपो मध्ये योगाचा महत्वाचा भाग म्हणजे सगळ्याच पॅथीचा खूप छान प्रकारे आयुषने अरेंज केला. कारण की लोकांना कळायला पाहिजे की आयुष काय आहे. आणि ते सगळ्या पॅथींचं तिथे आयुर्वेद झालं, युनानी झालं, होमिओपॅथी झालं, हा सगळा भाग तिथे आलेला असल्यामुळे योगाचं सुद्धा तिथे स्पर्धांपासून सगळं आयोजन करण्यात आलेलं होतं. की स्पर्धा कशा असतात, रिदमिक योगा झाला, आर्टिस्टिक योगा, कॉम्पिटिशन, सगळ्या लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या स्पर्धा घेतल्या गेल्यात. तशाच परत योगाच्या पेपर प्रेझेंटेशन झालेत आणि कॉन्फरन्स पण चांगल्या प्रकारे हे झालं. आणि होमिओपॅथीचं छान झालं तिथलं. अजून एक होमिओपॅथीमध्ये तिथे मला एक आयुषने इतकं छान वर्क केल्यामुळे डॉक्टर उमाळकरांचा जो घेतला होता एक विषय की हार्ट डिसीजला उपयोग येणारी औषधी, आणि त्या औषधीचाच एक असा स्टॉल होता की तिथे त्यांनी त्या गोळ्यांनी कसं उपयोग होतो आणि बायपास पासून आपण कसं बायपास आणि एंजिओप्लास्टी ही करावी लागत नाही, म्हणजे ऑपरेशन न करता आपण कसं सुदृढ राहू शकतो, हा चांगला एक प्रयोग तिथे पाहायला मिळालेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे या ज्या सगळ्या चिकित्सा पद्धती आहेत आयुष मधल्या, तर त्या सगळ्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं ह्या एक्सपोनी खूप छान प्रकारे केलं. बरोबर आहे. सर, युनानी उपचार पद्धती जी आहे तर त्या उपचार पद्धती म्हणजे युनानी उपचार पद्धती म्हणजे मूळ काय आहे? म्हणजे त्यातून वनस्पती आहे त्याच्यात मधून की धातू आहे की आणखी काय, कशाची औषधं बनतात? युनानी उपचार पद्धती जी आहे जे मेनली 4 पद्धतींवर आधारित आहे. आमच्या इथे एक जे आहे ते रेजिमिनल थेरपी आहे आणि त्याच्यात एक डिफरंट पद्धतीने उपचार केला जाते आणि औषधाचा कमीत कमी वापर करून कसा माणसांनी निरोगी राहावा त्याचा प्रयत्न केला जाते. त्याचे रेजिमिनल थेरपीमध्ये प्रोसिजर्स आहेत. आणि त्याच्याबरोबर औषध उपचार आहे. औषध उपचार मध्ये आमची मेडिसिन्स जी आहे ते झाडेपाल्यापासून तयार केलेली जातात आणि त्याचं मूल हे एक ते मधमध्ये बनलेले असतात, म्हणजे चविष्ट असतात आणि लोकांना ते म्हणजे घेणं खूप सोपं असतो. लहान मुले पण त्याला इझिली घेऊ शकतात. सगळी औषधं आहेत ही मधातच सगळी औषध मधमध्ये आहे, पण काही औषध आहे जी पिल आणि टॅबलेट फॉर्मॅट मध्ये पण आहे. म्हणजे कोणी डायबिटिक असला, म्हणजे डायबिटीस असल्यावर गोड औषध घेऊ शकत नाही, त्या लोकांसाठी आम्ही औषधे जे आहेत ते युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन मध्ये टॅबलेट आणि पिल्सच्या फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, ते कन्झ्युम करू शकतात. बरोबर आहे. आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन आहे. तात्या भाऊ भोसले आपल्याशी बोलतायत फलटणहून. नमस्कार, बोला. नमस्ते. नमस्ते. नमस्कार, बोला सर. सलग प्रश्न विचारा. तुमच्याशी आमच्या मुलांना संवाद करायचा आहे. इयत्ता 1ली ते 4थीची मुलं आहेत आमच्या शाळेमध्ये. बरं. तर पाटील मॅडम आहेत, तर ते बाल योग आहे त्याविषयी थोडीशी आम्हाला माहिती सांगावी. धन्यवाद.
पहिली ते चौथीची मुलं आपल्याशी जोडली गेलेली आहेत आणि त्यांना बालयोगाबद्दल मॅडम जाणून घ्यायचंय. काय सांगाल, एवढ्या लहान मुलांनी काय रोज काय केलं रोज पाहिजे? आसनं, आपली जी साधारण आसनं असतात ती केली तरी खूप चांगल्या प्रकारे ते डेव्हलप होऊ शकतात. ज्यांचा चंचलपणा कमी होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना फक्त स्पर्धात्मकच नसतं खेळायचं, तर त्यांचं चंचल मन असतं लहान मुलांचं, त्याच्यासाठी सुद्धा ती आसनं उपयोगी असतात. आणि काही आसनं आपली जी आहेत ती ठरलेली, जर तसं पाहिलं तर 8 वर्षापासून ज्या काही स्पर्धा सुरू होतात त्या स्पर्धांना सुद्धा ती मुलं खेळू शकतात. किंवा जी आसनं आहेत त्यामध्ये सर्वांगासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, ही सिंपल आसनं जी आहेत ती आपले घरी पण करू शकतात. किंवा शाळेमध्ये सुद्धा आता प्रत्येक शाळांमध्ये योग टीचर अवेलेबल झालेले आहेत आणि ते योगासनं सांगतात, त्याप्रमाणे त्यांनी करायला हरकत नाही. नक्कीच, म्हणजे योगाचा हाही एक संस्कार म्हणायला हरकत नाही आणि तो संस्कार जेव्हा बालवयात रुजतो तेव्हा तो नक्कीच आपल्याला पूर्ण आयुष्यभर तंदुरुस्तीसाठी छान असा उपयोगी पडू शकतो. योग आणि युनानी आयुष जी उपचार पद्धती आहे त्याबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. सर, युनानीबद्दल तुम्ही सांगितलं की ही जी औषधी असते ती कशापासून बनवली जाते, तर ही थोडीशी आयुर्वेदाशी सिमिलर आहे का? म्हणजे आयुर्वेद आणि युनानी यामध्ये फरक काय आहे? आयुर्वेद आणि युनानीमध्ये जे बेसिक फरक आहे, बेसिक जे डिफरन्स आहे, त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू की युनानीमध्ये जे मानव शरीर बनलेलं आहे ते 4 तत्वाने बनलेलं आहे. त्याच्यात वारा, माती, आग आणि पाणी याचा समावेश आहे. आयुर्वेदमध्ये ऍडिशन अजून एक त्याच्यात तत्व आहे, त्याला ते वायू म्हणतात, आसमान म्हणतात, त्याचा समावेश त्याच्यात आहे. त्याच्यात अजून एक हे का युनानीमध्ये भरपूर काही औषध अशी आहे जे आयुर्वेदपेक्षा अधिक आहे, जास्त आहे, कारण की याचं मूळ युनान आहे आणि तिथून ती आलेली आहे. जसे ऑलिव्ह ऑइल, रोगाने जैतून आपण म्हणतात, हे स्पेसिफिक मेडिसिन आहे ज्याचं कुठेही आयुर्वेदमध्ये डिस्कशन नाहीये, लिहिलेलं नाहीये, पण ती युनानीमध्ये एक महत्वपूर्ण औषध आहे. तसेच युनानीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं का औषधे जी आहेत ते मधामध्ये बनलेली असतात आणि ते जवारीश, खमीरा, माजून, गुलकंद आणि तुम्ही ओळखत असेल का शरबत रूह अफजा या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि फेमस आहे. चविष्ट असतात, लोक त्यांना इझिली कंझ्युम करू शकतात. आणि अजून एक हे सांगू का, एक यावेळी मी एक शेर सांगणार आहोत. थैंक यू. कि यूनानी और आयुर्वेद में फर्क है सिर्फ इतना कि हम देखते हैं ख्वाब और वो देखते हैं सपना. क्या बात आहे. खूप छान. आणि खरोखरच आयुषच एक स्वप्न आहे किंवा एक ख्वाब आहे म्हणू शकतो की सगळ्या पद्धतींनी मिळून आपलं जे पूर्ण आपल्या देशाचं स्वास्थ्य आहे ते राखलं गेलं पाहिजे. मॅडम, आपण बघतो की हल्ली तब्येतीच्या बाबतीत बऱ्यापैकी जागरूकता आलेली आहे किंवा व्यायामाच्या बाबतीत जागरूकता आलेली आहे, पण बऱ्याचदा व्यायाम आणि योग ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी गफलत झालेली दिसते. तर व्यायाम आणि योग ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? व्यायाम आणि योग हे दोन्ही वेगळे आहेत. व्यायामामध्ये आपण फास्ट एक्सरसाइज करतो आणि योगामध्ये आपण कुठलंही आसन करताना त्याच्यामध्ये स्थिरम सुखम आसनम, म्हणजे एका आसनामध्ये आपण स्थिर राहणे, त्याच्यामधून आपल्याला जे रिझल्ट मिळतात पूर्ण शरीराला ते वेगळ्या प्रकारे मिळतात. आणि एक्सरसाइज केल्यानंतर आपण थकवा येतो, पण योगासनाने थकवा येणार नाही, तुम्हाला फ्रेशच वाटणार आहे. एक्सरसाइज फास्ट केली की एक आपल्याला दम लागल्यासारखा होतो, तो योगामध्ये होणार नाही, याची आपण काळजी घेतल्या जाते आणि त्या काळजीमध्येच आपण स्थिरता टिकवून ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. जगदीश गुजाडी आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार. बोला मॅडम. नमस्ते मॅडम, मला प्रश्न होता. बोला ना, सलग प्रश्न विचारा. 18 ते 25 वर्षाच्या मधले जे तरुण आहेत किंवा कॉलेज लाईफचे जे स्टुडंट आहेत, तर त्यांची हेल्थ कशी व्यवस्थित राहील आणि त्यांना व्यायाम कोणता करावा, त्यांनी आहार कसा असावा त्यांचा, याविषयी मला मार्गदर्शन. धन्यवाद. म्हणजे आपल्या देशाच्या तरुणांचं जे आरोग्य आहे ते कसं राखायचं असं त्यांनी विचारलेलं आहे आणि दोघेही तुम्ही ह्याला उत्तर द्या. सर, त्यांनी आहाराच्या दृष्टिकोनातून देखील विचारलेलं आहे की आहार कसा असावा तरुणांचा आणि व्यायाम कसा असावा. आहार जे आहे ते एक महत्वपूर्ण पार्ट आहे ह्युमन लाईफचा आणि त्याच्यावर खूप लक्ष द्यायला पाहिजे तरुणांनी खास तौरवर. आणि त्याच्यात हे आहे मेन जे आहार आहे त्याच्यात संतुलन पाहिजे, म्हणजे ते इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. म्हणजे सकाळचं जे ब्रेकफास्ट आहे ते हेवी राहायला पाहिजे,
दुपारचे जे जेवण आहेत ते पण भरपूर राहायला पाहिजेत आणि रात्रीचं जे जेवण आहे ते अगदी अर्धा राहायला पाहिजेत. म्हणजे त्याच्याने हजम पचन क्रिया व्यवस्थित राहते आणि वेट वाढत नाही, पोट वाढत नाही आणि दुसरे जे आजार राहतात त्याच्यापासून भरपूर आपली जी तरुण मंडळी आहे ते सेफ राहते. बरोबर आहे. आणि हल्ली आपण बघतो की जंक फूडचं पण प्रमाण वाढलेलं आहे, तर ते थोडंसं कमी करून अतिशय साधी गोष्ट सरांनी सांगितली की संध्याकाळचं जेवण जर आपण कमी घेतलं तर आहाराचं जे महत्व आहे ते आपण पाळू शकतो. मॅडम, व्यायाम हाही एक महत्वाचा भाग आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून, तर व्यायामाबद्दल 18 ते 25 वयोगटातील मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आपण बघतो कॉलेज पिढी सोशल मीडियावर जास्तीत जास्त त्याचा उपयोग करतात. व्हॉट्सअप झालं किंवा टीव्ही, व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त राहतात. त्यामुळे रात्री जागरणं जास्ती होतात आणि सकाळी उठायला वेळ होतो आणि त्या कारणाने त्यांनी पुढे जे सकाळचं रुटीन आहे ते त्यांचं चेंज व्हायला लागतं. खरं तर सकाळी उठून त्यांनी आपली पूर्णपणे योगासनं असावी किंवा एक्सरसाइज काहीतरी त्यांनी फिट राहण्यासाठी करायला हवं. कारण योग हा जर म्हटलं तर एक सार्वभौम सर्वांगीण विकास त्यामुळे होत असतो आणि त्या विकासासाठी प्रत्येकाला करणं गरजेचंच आहे. योग आजची आधुनिक जीवनशैलीमध्ये योगामुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मानसिक दृष्ट्या सुद्धा तो सक्षम व्हायला हवा आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा. आणि प्रत्येक तरुण पिढीला असं वाटतं की मी सुंदर दिसायला हवं, तरुणीला वाटतं, तरुणांना वाटतं. त्यासाठी जर त्यांनी योगाचा उपयोग केला तर त्यांची पर्सनॅलिटी छान डेव्हलप होणार आणि मन सुद्धा, शरीर आणि मन दोन्ही सुद्धा चांगलं डेव्हलप होण्यास मदत होणार आहे. कारण शरीर आणि मन योगाचा जर पाहिलं आपण, योग जर म्हटलं तर शरीर आणि मनाशीच त्यांचं सगळी सांगड जुळायला लागते. बरोबर आहे. म्हणजे तरुणांनी आहार आणि व्यायाम आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की शरीर आणि मन हे सगळं जेव्हा एकत्र येईल तेव्हा नक्कीच तरुणांचं जे आरोग्य आहे ते अतिशय चांगलं असं राहील. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की ही जी औषधं आहेत ती घ्यायची कशी असतात, म्हणजे मधातून घ्यायची असतात की मध ऑलरेडी असतो त्या औषधात? इनबिल्ड जे युनानी औषध आहे ते इनबिल्ड मधामध्ये बनलेली असतात. म्हणजे ते काहीतरी सिरप फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, शरबत फॉर्म मध्ये, काळ्याच्या फॉर्म मध्ये, शरबत फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे. ते मी तुम्हाला एक्झाम्पल दिली, आमची शरबत रूह अफजा ते खूप फेमस आहे, खूप ते लोक यूज करतात. ते आमचं खूप फेमस ब्रेन टॉनिक, हार्ट टॉनिक आहे आणि स्किन साठी, त्वचावर पण त्याचे खूप छान परिणाम आहे. आणि त्याच्याबरोबर अजून हे की जे रेस्ट ऑफ द मेडिसिन आमची जी इतर औषध आहे ते पण खमीरा, माजून, शरबत आणि जवारीश या नावाने आहे. म्हणजे लहान मुले पण त्याला इझिली घेऊ शकतात. हा, आणि खूप इन्स्टंट रिझल्ट पण त्याचे आहे. बरोबर आहे. मॅडम, योगाबद्दल आपण म्हणतो की आता तरुणांपर्यंत पोहोचलं, त्याचप्रमाणे अष्टांग योग हा जो आहे हा एक अष्टांग योगाबद्दल तुम्ही काय सांगाल की त्याचे काय काय भाग येतात जे आपण पाळले पाहिजेत? अगदी 5000 वर्षापूर्वी पतंजलींनी अगदी त्यावेळेला विचार करून की अष्टांग योग ह्या आधुनिक पिढीला किती उपयोगी राहणार आहे हे आज आपल्या सर्वांना कळतं आहे. या 5 वर्षापासून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो आहे. त्यामध्येच आपण जर बघितलं तर अष्टांग योग जे सांगितले ते यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. समाजासाठी आपण जे पाहिलं तर यम आणि नियम जर आपण चांगल्या प्रकारे पाळलेत तर आपण आसनांकडे वळू शकतो. यम नियमांमध्ये आपण बघितलं की हे जर अगदी साधे साधे आणि सोपे यम नियम आहेत ते प्रत्येकाने जर अंगीकारले तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही, की स्वच्छता अभियान राबवायची गरज पडणार नाही, की पर्यावरण चांगलं सांभाळायसाठी आपल्याला गरज पडणार नाही आहे. कारण यम मध्ये आपण अगदी साधंसं एक उदाहरण देते मी तुम्हाला की ह्या निसर्गामध्ये सूर्य पूर्वेला उगवतो, हा यमच आहे की ह्या सूर्य पूर्वेला उगवणार आहे आणि ह्या सूर्य पूर्वेला उगवल्यानंतर त्याचे जे सूर्यकिरण आहेत ते आपल्या शरीराला डी व्हिटॅमिन जे मिळणार आहे आणि ते सगळ्यांसाठी आवश्यक आहे. हे नियमांनी जर आपण घेतले तर आपल्याला कुठलेही आजार, स्किनचे आजार होणार नाही किंवा कुठलेही आपले श्वासाचे आजार होणार नाही. सोबतच त्याला आपलं आहार विहाराचं कुंपण जर घेतलं तर ह्या गोष्टी यम नियमांमध्ये बसल्या जातात आणि त्यानंतरच आपण आसनांकडे वळलो तर मग आपण आसन, नंतर प्राणायाम, चौथ्याला प्राणायाम दिलेला आहे, प्राणायाम, मग धारणानंतर मग ध्यानाकडे वळू आणि मग समाधी. कारण आपण काही ऋषीमुनी नाहीत की आपण लगेच सगळे ध्यान आणि धारणावर जाणार. ह्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर हळूहळू आपण बाकीच्या गोष्टींना अंगीकारल्या जाणार आणि सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता येणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या क्रमाने जायला पाहिजेत, क्रमाने जायला हवेत, त्यावेळेला आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. बरोबर आहे. सर, युनानीमध्ये मूळ तत्व काय आहे किंवा निदान जे असतं, रोग निदान, ते कशा पद्धतीने केलं जातं? मूळ तत्व तर मी तुम्हाला सांगितलं की 4 दिव्य पदार्थ आहे त्याच्याने मानव शरीर बनवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही ओळखतात का त्याच्यात रक्त आहे,
त्याच्यानंतर कफ आहे, पिवळे पित्त आहे आणि काळे पित्त आहे. बरं. यांचा समतोल हे खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा. हा, आणि या समतोलवर युनानी चिकित्सा पद्धती काम करते. हा समतोल कधी व्यवस्थित राहिला तर माणसाचं नॉर्मल जी बॉडी फंक्शनिंग आहे, त्याचे जे आपले हे आहे, त्याचे जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहते, नाहीतर ते बिघडून जाते. तर हे समतोल जे आहे त्याच्यावर युनानी चिकित्सा पद्धती काम करते आणि आमची जी औषध आहे ते पण त्याच्याप्रमाणे काम करतात. कधी हे समतोल बिघडला तर त्याला बॅलन्स करणे, म्हणजे पिवळे पित्त कमी झाले किंवा जास्त झाले त्याच्यावर उपचार करणं, याच्या मूल हे असतो का युनानी चिकित्सा पद्धतीने आपण ते समतोल बॅलन्स ठेवावा बॉडीच्या, याच्यावर युनानी चिकित्सा पद्धती काम करत आहे. बरोबर आहे. म्हणजे खरं तर पूर्ण शरीराचा मनाचा समतोल हा कुठेतरी राखला गेला पाहिजे. मॅडम, मगाशी बालयुगाबद्दल तुम्ही बोलत होता आणि तुम्ही म्हणाला की मुलांची जी चंचलता असते ना ती युगामुळे कमी होते. हल्ली आपण बघतो की हल्लीच्या पिढीतली जी मुलं आहेत किंवा तरुण आहेत तर त्यांच्यामध्ये चंचलता खूप असते आणि ज्याला आपण म्हणतो धीर नाहीये किंवा पेशन्स कमी होत चाललाय सगळ्यांचा. तर त्यासाठी आपण काही करू शकतो का उपाय? त्यासाठी आपण उपाय म्हणजे आसनांवरून आपण खरंच म्हणजे एक करायला हवेत. योगासनं जर केली तर त्यांनी खूप फरक पडतो. मी काही दिवस काय का शाळेमध्ये होती त्यावेळेला काही मुलांचं मी पाहिलं की खूप चंचलता, म्हणजे टीचर्स आणि प्रिन्सिपल सुद्धा वैतागलेले असतात आणि ते सांगतात की यांना काय करायला हवं. त्यावेळेला मी त्यांच्यावर काही प्रयोग केलेले आहेत की त्यामुळे त्यांची चंचलता कमी झालेली आहे. इव्हन म्हणजे त्यांची एकाग्रता वाढलेली राहते आणि एक आदरयुक्त भाव त्यांच्यामध्ये येतो, जे अगदी सडेतोड उत्तर देणं किंवा जे पेशन्स आहेत ते राखण्यास त्यांची मदत होते. म्हणजे योग असा आहे की पूर्ण आपल्या शरीराला घडवतो, मनाला आणि शरीराला दोघांनाही तो घडवला जातो. त्यामुळे त्यांचे काही आसन पण आवश्यक आहे आणि प्राणायाम सुद्धा त्यासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. आपण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की चंचलता कमी करण्यासाठी आपण ध्यानधारणा केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. पण जी मुलं खरोखरच खूप चंचल असतात त्यांना एका जागी बसवणं हीच गोष्ट खूप अवघड असते. तर मग त्या मुलांकडून कसं करून घेता तुम्ही? त्यांच्याकडून करून घेताना माझ्याकडे जे 3 वर्षापासून मुलं येतात तर प्रत्येक पॅरेंट्सला पण वाटतं की कसा चंचलता कमी होणार, पण त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे काही सूक्ष्म करून घेतले जातात. त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना तिकडे वळवायचं. मग काही वेळेला आजकाल सोशल मीडियामध्ये आपण बघतो की रिदमिक योगा, आर्टिस्टिक योगा हे 2-3 जे प्रकार आहेत त्या मुलांना डान्समध्ये योगाचा प्रकार शिकवायचा. त्यामुळे त्यांना तेवढा त्यांचा स्टॅमिना पण वाढतो आणि आसन डान्समध्ये त्यांनी आसन केल्यामुळे तिथे होल्ड जेव्हा केला जाणार त्यावेळेला त्यांचं कॉन्सन्ट्रेशनकडे लक्ष जातं आणि आसन करतो त्यांचं पूर्णपणे त्यांच्या बॉडीवर लक्ष असतं की मी हे आसन व्यवस्थित केलेलं आहे आणि त्या आसनामध्ये मी व्यवस्थित राहते. त्यावेळेला एक श्वास घ्यायची त्यांची पद्धत सुद्धा एक वेगळी राहते आणि त्यामुळे त्यांच्यातला चंचलपणा कमी व्हायला मदत होते. सोबतच त्यांची योगाकडे जाण्याची आवड सुद्धा वाढते. वा, म्हणजे लहान मुलांच्या कलानी जर आपण गेलो तर ते देखील योगा करू शकतात, चांगली आसनं करू शकतात. सर, तुम्ही जेव्हा युनानी बद्दल सांगत होता तेव्हा समतोल हा एक विषय होता. त्याचप्रमाणे काही आजार तुम्ही असे सांगितले बोलताना की युनानीमध्ये खूप चांगले उपचार पद्धती आहे. त्यामध्ये एक ल्युकोडर्मा हा जो आजार सांगितला की शरीरावर पांढरे डाग असणं. ऍक्च्युली नॉट ओनली फक्त ल्युकोडर्मा नाही, जुने आजार जेवढे आहे म्हणजे त्याच्यात ल्युकोडर्मा असो, सोरियासिस असो, एक्झिमा असो, सांधेदुखी, मानदुखी, पाठीदुखी, त्याच्यानंतर आपले जे कॉमन आजार आजकाल सुरुवात झालेली आहे म्हणजे त्वचाचे विकार, त्वचावर म्हणजे स्किन डल होणे, केसे गळणे, याच्यावर पण युनानी पद्धती आणि युनानी चिकित्सामध्ये खूप छान उपचार आहेत. तुम्ही एक विचारलं ल्युकोडर्मा हे पांढरे डाग एक हॉरिबल म्हणजे लोकांसाठी खूप भयभीत असा आजार आहे. त्याच्यावर युनानीचे उपचार खूप छान आहे. मॉडर्न मेडिसिनमध्ये ॲलोपॅथिक ड्रग्स याच्यावर खूप छान सच काम करत नाही. युनानी चिकित्सा पद्धतीमध्ये आम्ही त्याच्यावर बाकुची धना आणि गेरू याच्या पावडर मिक्स करतात आणि रात्री ते लूक वॉर्म वॉटर म्हणजे कोमट गरम पाणीमध्ये भिजून ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्याला छाणून त्याच्या वरच्या जे फोग राहते त्याला आम्ही जे ल्युकोडर्माचे पॅचेस असतात, पांढरे पॅचेस, त्याच्यावर लावतात आणि अर्ली मॉर्निंगची जी ऊन असतो म्हणजे पहाटेची जी ऊन असतो त्याच्यामध्ये पेशंटला एक 20 मिनिट्स 30 मिनिट बसवतात. त्याच्याने ल्युकोडर्मा हे प्रकार जे आहे त्याच्यात त्वचाचा जे नॉर्मल कलर असतो ते कमी होतो म्हणजे डिपिगमेंटेशन होतात. तर हे जी 2 औषधं आहे आणि त्याच्याबरोबर सनलाइट हे मिळून ते कलरला परत आणतात. खूप छान त्याचे रिझल्ट जे आहे युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन मध्ये आहे आणि खूप बिफोर आणि आफ्टरचे पेशंट बरे करून आम्ही त्याच्यावर पेपर पण प्रेझेंट केलेले आहे. आणि हे असा आजार आहे का त्याच्यामुळे लोक खूप भयभीत होतात. त्याच्याने खूप म्हणजे समाजात ते वेगळ्या वतीने
बघितले जातात. तर हे बरं होऊ शकते, हे युनानीचा एक महत्वपूर्ण भाग आहे. नक्कीच. म्हणजे खूप वेगवेगळे आजार आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटत असतं की हे बरे होण्यासारखे नाहीयेत, तर असे आजार देखील युनानीने कमी होऊ शकतात, बरे होऊ शकतात. त्याचप्रमाणे जसं मॅडमनी सांगितलं की आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पण आपण सुधारू शकतो योगाद्वारे. या दोन्ही विषयावर आपण चर्चा चालू ठेवणार आहोत. सर, युनानी बद्दल तुम्ही बरंच सांगितलं, पण युनानीचे जे कोर्सेस असतात, जो सिलेबस असतो त्याबद्दल सांगा, आणि इन्स्टिट्यूट्स आता कुठे कुठे आहेत? युनानी हे 4.5 वर्षाचा एक कोर्स असतो आणि 1 वर्षाची त्याच्यात इंटर्नशिप असतात. हे 12वी नंतर कोर्स आहे आणि जे याचे ग्रॅज्युएट्स असतात त्यांना BUMS म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी असे म्हटले जातात. आमच्या इथे युनानीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पण अवेलेबल आहे आणि खूप काही सब्जेक्ट म्हणजे मेडिसिन, त्याच्यानंतर सर्जरी, त्याच्यानंतर गायनॅक, पेडॅटिक्स, वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये आता पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी पण दिली जाते. त्याच्याबरोबर इन्स्टिट्यूटच्या बाबतीत तुम्ही विचारला, भारतात 50 पेक्षा जास्त युनानी कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स आहे आणि एक 270 पर्यंत युनानी रुग्णालय आहेत. त्याच्यानंतर एक 70,000 पेक्षा जास्त युनानी चिकित्सक म्हणजे BUMS डॉक्टर्स आणि MD डॉक्टर्स आहे. आणि त्याच्याबरोबर एक हे जे हॉस्पिटलची संख्या मी तुम्हाला सांगितली का 270 जे इन्स्टिट्यूट आहे, रुग्णालय आहे, त्याच्यामध्ये लगभग 4,500 पर्यंत बेड आहे जिथे रुग्ण म्हणजे बरे होत आहेत आणि बेनिफिट युनानी चिकित्सा पद्धतीपासून घेत आहे. बरोबर आहे. युनानीचा जो अभ्यासक्रम असतो तर त्यामध्ये वेगळ्या भाषा असतात, उर्दू आणि अरबी भाषांचा समावेश असतो. जेव्हा ही चिकित्सा पद्धती भारतात आली तेव्हा ही मूल फारसी आणि अरबिक लँग्वेज मध्ये होती, त्या भाषेत होती. पण इथे भरपूर त्याच्यात भाषांतर झालं आणि सध्या त्याच्या भारतात जे आहे उर्दू, हिंदी आणि थोडाफार जे आहे साहित्य ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि तुम्ही त्याला स्टडी करू शकतात. पण जे कॉलेजमध्ये पढ़णारे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी लँग्वेज ऑफ आन्सर जे आहे ते त्याच्यात इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश आणि उर्दू हे 2 आहे. अच्छा, म्हणजे उर्दू भाषेचा थोडासा अभ्यास असणं आधीपासून आवश्यक आहे का? तो विषय शिकवला जातो? ऍक्च्युली जे मुले जे स्टुडंट्स 10th आणि 12th मध्ये उर्दू शिकतात त्यांच्यासाठी BUMS खूप सोपं पडतं, कारण की त्याच्यात लँग्वेज ऑफ आन्सर उर्दू आहे आणि फर्स्ट इयर मध्ये आमचा एक सब्जेक्ट अरबिक असतो, कारण की जे सांस्कृतिक आणि जे ट्रॅडिशनल बुक्स आहे आणि जे साहित्य आहे ते अरबीमध्ये आहे, त्याच्याकडून पण स्टुडंटने कशा बेनिफिट घ्यावा त्याच्यासाठी ते अरबी आणि उर्दू दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. बरोबर आहे. मॅडम, मला असं सांगा की आपण मगाशी सांगितलं की मुलांचा चंचलपणा कसा कमी करायचा, थोडंसं त्यांच्या कलाने वगैरे घ्यायचं, तर शिस्त लावण्यामध्ये म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला शिस्त लावण्यामध्ये योगाचा किती महत्वाचा भाग आहे? सर्वात महत्वाचा भाग योगाचाच आहे, कारण मन आणि शरीर हे दोन्हीही आपण व्यवस्थित हँडल केलं तर आपण म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडू शकतो. कारण शरीर आणि मन आपलं असं असतं की कुठल्याही मागे आपण धावत राहतो आणि त्या मनाला वर कंट्रोल आणला तर आपण शरीरावर सुद्धा कंट्रोल आणू शकतो आणि ते सगळं योगामुळेच घडवलं जातं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या एक्सरसाइज आहे, सूक्ष्मांपासून आपण सुरू केलं तर काही स्टिफनेस खूप बॉडीला आलेला असतो. आताशा आपण पाहिलं की मुलांना अभ्यास आणि खेळ कमी, तर त्यांचं आणि आपण जेवण वगैरे करतो तर सहसा डायनिंग टेबलचा उपयोग केला जातो. पुरातन काळातले आपण खाली मांडी घालून बसत नाही, तर याच्यामध्ये त्यांचा स्टिफनेस वाढत गेलेला आहे. साधं त्यांना खाली समोर वाकायला सांगितलं तर गुडघ्यातून ज्याला वागतं त्यांची कंबरदुखी झालं किंवा पाठीवर ओझं घेतं म्हणून पाठ दुखते, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. तर तो सॉल्व त्यांचा आपण योगामुळे सॉल्व करू शकतो. आणि सोबतच शरीराला सुद्धा शिस्त लावल्या जाते की शरीर मनाला शिस्त लावली की आपण शरीराला शिस्त लावणार आहे, की शरीर आपण कसं कंट्रोल करणार. आणि सगळ्या गोष्टी ह्या मन आणि शरीर याच्यावरच हे झालेल्या आहेत. आणि ह्या सगळं करण्यासाठी आपल्याला श्वासावर सुद्धा कंट्रोल आणावा लागणार आहे, कारण आपण जन्म घेतो त्यावेळेला श्वास घेत जन्माला येतो आणि श्वास घेतल्यानंतर ज्यावेळेला त्या श्वासाला किती अनन्यसाधारण महत्व हे आपल्याला कळलं जात आहे की जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपला श्वास जातो. त्यामुळे श्वास हा शरीर आणि मनातला एक भाग ठरलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य तर आहेच, शिस्त पण आहे आणि श्वासावर नियंत्रण हा देखील एक महत्वाचा भाग आहे. तर जेव्हा आपण योग सुरू करतो आपल्या आयुष्यामध्ये तर तेव्हा सुरुवात कशापासून केली जाते?
सुरुवात पहिल्यांदा सूक्ष्म व्यायामापासून सुरुवात केली जाते. पहिले मानेची एक्सरसाइज आहे, आपली शोल्डरची एक्सरसाइज आहे, मनगटांची एक्सरसाइज, इव्हन म्हणजे आपल्या बोटांची सुद्धा एक्सरसाइज. अगदी लहान बोटांची एक्सरसाइज जर आपण केली नाही तर ते सुद्धा स्टिफनेस त्यांच्यामध्ये वाढतो आणि पुढे जाऊन आपलं करंगळी दुखणं किंवा ते हात अगदी सरळ म्हणजे वाकत नाही, कोपर वाकत नाही किंवा खांद्यांना शोल्डर पेन जास्ती होतो. जास्तीत जास्त असं वाकून बऱ्याच वेळा वाकून चालायची सवय असते. तशीच महिलांना स्वयंपाक करताना किंवा पोळ्या वगैरे लाटताना वाकून लाटतात, त्यामुळे पाठीचा जो त्रास होतो तो त्रास सुद्धा आपल्याला ह्या छोट्या छोट्या सूक्ष्म व्यायाम घेऊन मग त्यांना मोकळं करत मग आसनांवर गेलं तर ते चांगल्या प्रकारे आसनं करू शकतात. बरोबर आहे. म्हणजे व्यायाम किंवा आसन करण्याची पण एक पद्धत असते की आधी काय करायचं आणि नंतर काय करायचं. मला वाटतं की ते आपण जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर त्याचे खूप जास्त फायदे आपल्याला मिळू शकतात. आपल्याला एक फोन आलेला आहे. विठ्ठल देशमुख आपल्याशी बोलतात परभणीहून. नमस्कार, बोला. टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, केस निरोगी राहण्यासाठी कोणता योगा करावा? धन्यवाद. खरं तर खूप त्यांचा असा ज्याला आपण म्हणतो की असा मोठा प्रश्न आहे की ज्याचे उत्तर खूप मोठं असू शकतं की निरोगी राहण्यासाठी योगा कोणता करावा. आपण आता बघितलं की आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला त्यावेळेला जे 40 मिनिटाचं एक प्रोटोकॉल आपला झालेला आहे, त्या प्रोटोकॉलमध्ये सूक्ष्म व्यायाम सुद्धा दिलेले आहेत आणि काही आसनं दिलेले आहेत, काही प्राणायाम दिलेले आहे आणि प्रार्थना सुद्धा दिलेली आहे. ह्या सगळ्या जर व्यवस्थित केला आपण तर आपण निरोगी छान प्रकारे राहू शकू. या 5 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिन सगळ्यांना माहिती झालेला आहे, गावागावामध्ये योग गेलेला आहे, त्यामुळे सगळ्यांना हा प्रोटोकॉल माहिती असावा असं मला वाटतं किंवा तो नंतर पण सांगण्यात येईल. पण तेवढी जर एक्सरसाइज केली तरी पण तुम्ही निरोगी राहाल. मॅडम, हा जो प्रोटोकॉल आहे हा कुठे आपल्याला मिळू शकतो? म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो? वेबसाईटवर आहे, तो मिळतो तेवढा. बरं. वेबसाईटवर हा जो 40 मिनिटाचा जो प्रोटोकॉल आहे योग दिनाचा तो आपल्याला मिळू शकतो आणि रोजच्या रोज आपण तेवढा जरी व्यायाम केला तरी मला वाटतं की मॅडमने जसं सांगितलं निरोगी राहण्यासाठी तो मदत होईल. सर, युनानीमध्ये तुम्ही असं सांगितलं की काही इन्स्ट्रुमेंट्स पण वापरले जातात, तर ते काय आहे? युनानीमध्ये इन्स्ट्रुमेंट एक खूप छान चिकित्सा पद्धती सध्या आली आहे, ती कपिंग थेरपी म्हणून आहे. सध्या लाईफस्टाईल डिसीजेस मध्ये लोकांना पाठीचे, गुडघ्याचे, मानाचे त्रास हे खूप कॉमन झालेले आहे. म्हणजे नॉर्मली जे स्पाइनचा शेप असतो ते कर्व राहायला पाहिजे, ते स्ट्रेट होऊन जातो, त्याला आपण स्ट्रेटनिंग ऑफ स्पाइन म्हणतात. हा प्रॉब्लेम मानेत पण होऊ शकते आणि पाठीत पण होऊ शकते. तर त्याच्यामुळे खूप असे पेन पॉइंट जे असतात ते ऍक्टिव्ह होऊन जातात आणि त्याच्यामुळे पाठीत दुखते. तर त्याच्यासाठी युनानीमध्ये एक चिकित्सा पद्धती आहे, त्याला हिजामा किंवा कपिंग म्हणतात. त्याच्यात आम्ही काचचे किंवा प्लास्टिकचे ग्लासेस असतात, त्याच्यावर वरती एक एअर गन असतो, त्याच्याने निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते कप्स लावतात आणि ते जे कप आहे ते जे मांसपेशींमध्ये जे खिचाव असतो, तिथे जे उष्णता असतो त्याला ते पुल करून बाहेर काढतात आणि त्याच्याने भरपूर रिलीफ जे पेनमध्ये होतो. आणि ते करण्याच्या आधी आणि नंतर आम्ही नॉर्मली म्हणजे उष्णता कम करणारे ऑइल्स आणि तेलचा पण वापर करतात. तर त्याचे खूप छान रिझल्ट जे आम्हाला भेटत आहे. हे ऍक्च्युली युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन मध्ये हे खूप आधीपासून आहे आणि पहिला हे सिंग पासून केलं जायचं. आता त्याला चेंज करून त्याच्यासाठी काचचे, प्लास्टिकचे उपक्रम बनवण्यात आलेले आहे आणि ते यूज केले जाते. बरोबर आहे. मॅडम, जेव्हा आपण योगासनांबद्दल बोलतो तेव्हा आपल्या शरीराची जी लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी, ती खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याचदा आपण बघतो की जी तरुण मुलं आहेत ती मसल बिल्डिंगच्या मागे असतात किंवा स्टॅमिना कसा वाढेल ह्याच्याकडे बघत असतात. तर आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी जी लवचिकता आहे त्याचं किती महत्व आहे? लवचिकतेचं महत्व फारच आहे, कारण आपण जर शरीर स्टिफ राहिलं तर नंतर आपल्याला शोल्डर पेन झालं, कमरेचं दुखणं झालं, पायांचे दुखणे झाले, हे हळूहळू सुरुवात व्हायला लागते त्याची. कारण खाली आपण बसणार नाही, पद्मासन जर घातलं नाही तर मग आपल्याला गुडघ्याचं दुखणं सुद्धा वाढतं आणि मग नंतर डॉक्टर सांगतात की तुमचे वाट्या झिजल्या आहेत, मग तुम्ही खाली बसू नका, टॉयलेटचा उपयोग, कमोडचा उपयोग करा, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. मग त्यासाठी आपण लवचिकता आणण्यासाठी सुद्धा हे सूक्ष्म व्यायाम जे आहे ते चांगल्या प्रकारे जर केले तर त्याचा फायदाच होणार आहे. धीरेन दत्त ब्रह्मचारींचे 48 सूक्ष्म व्यायाम आहेत, त्या 48 सूक्ष्म व्यायाम जर केलेत तर खूप त्याचा फायदा होतो. बरोबर. म्हणजे हे सूक्ष्म व्यायामांनी
योगासनं करायच्या आधी सूक्ष्म व्यायाम करायचे असतात आणि हां. त्याने देखील लवचिकता आपली छान वाढते. सर, युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन आहे तर ही एक अनेक वर्षापासून चालत आलेली सिस्टम आहे, पण जसं आपण बघतो की काळ बदलत चाललाय तर त्यामध्ये काही नवीन संशोधन आता चालू आहे का? नवीन संशोधन चालू झालेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी आमची जी मेडिसिन आहे त्याच्या मूल जे आहे ते मध्ये बनलेली औषध असतात, पण सध्या डायबिटीसचे पेशंट खूप वाढत चाललेत. त्याच्यामुळे ते औषधांचे जे गुण असतात म्हणजे त्याचे जे एक्स्ट्रॅक्ट असतात ते काढून त्याला आम्ही आता कॅप्सूल फॉर्म मध्ये आणत आहे आणि त्याचे खूप बेनिफिट जे पेशंटांना होत आहे. म्हणजे डायबिटिक पेशंट असो किंवा पेशंटला ते कन्झ्युम करणं इझी आहे, ते म्हणजे डायबिटिक पेशंट पण घेऊ शकतात. त्याच्याबरोबर आता नवीन नवीन उपक्रम आलेत, म्हणजे जसं पंचकर्मामध्ये आहे तसा इलाजबीत तदबीर एक पूर्ण युनिट युनानीचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे नुतूल म्हणजे ज्याला आपण शिरोधारा म्हणतात, पण आयुर्वेदमध्ये फक्त शिरोधारा असतो. आमच्या इथे शिरोधारा त्याच्याबरोबर आम्ही मसाज मिक्स करून करतात. त्याच्याने बरेचपैकी स्ट्रेस जे रिलेटेड डिसऑर्डर असतात, इन्सोमनिया म्हणजे झोप न येणे, त्याच्यानंतर पाल्पिटेशन, त्याच्यानंतर केसे गळणे, त्याच्यानंतर केसे पांढरे होणे, त्याच्यानंतर सायनसचे आजार जे आहे ते त्याच्यावर खूप छान रिझल्ट जे आहे ही जी मी तुम्हाला सांगितली नुतूल पद्धती जी आहे आमची शिरोधारा पद्धती अलॉंग विथ मसाज बरोबर त्याचे खूप छान रिझल्ट आम्हाला भेटतात. आणि तुम्ही मगाशी हेही सांगितलं की ज्यांना झोप येत नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी असं छान औषध आहे जे अतिशय छान सुगंधी असतं, तर त्याबद्दल सांगा. ऍक्च्युली बुखूर म्हणजे अरोमा थेरपी याचं खूप छान रिझल्ट जो आहे ते डिप्रेशन मध्ये आहे. त्याच्यात आता पहिलं हे व्हायचं का बुखुरदानी असायची, आता ते पण इलेक्ट्रॉनिक झालेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपक्रम असतो, एक इन्स्ट्रुमेंट असतो, त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली जाते आणि ते बुखूर म्हणून एक औषध आहे लोबांसारखा, ते आम्ही त्याच्यावर टाकतात आणि ते एक 20 मिनिटं जळवतात त्याला. त्याच्यानंतर त्याचे जे फ्रेग्रन्स आहे, त्याचे जे अरोमा आहे ते पसरतो आणि त्याच्याने बरेचपैकी जे एकदम सुफी एन्व्हायरमेंट क्रिएट होते आणि त्याच्याने पेशंट रुग्ण स्पेशली जे डिप्रेशन वगैरेचे असतात, त्यांना झोप येत नाही, इन्सोमनियाचे असतात, त्यांना ब्रेनला जरा सूथिंग इफेक्ट येते आणि झोप वगैरे व्यवस्थित होते. त्याचे छान रिझल्ट्स आहेत. जे पेशंट्स नाहीयेत पण तरी आपल्याला असा तो छान सुगंध हवाय तर तो आपण वापरू शकतो. डेफिनेटली इट इज फॉर द प्रिव्हेन्शन. And we know that prevention is better than cure. If it will make our brain beneficial, म्हणजे आपलं मन आणि हृदय हे फ्रेश राहिलं तर त्याच्यापेक्षा अजून बेस्ट काय. नक्कीच मन आणि आपलं जे हृदय आहे ते ताजतवानं राहिलं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे. आणि तसंच आपल्या ज्या सख्या आहेत त्यांच्यासाठी सौंदर्य साधना कशी करायची हे आपण ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत. सर, आपण म्हटलं की आजचा आपला ज्या सख्या आहेत त्या सख्या आपला हा कार्यक्रम जो आहे तो बघतायत, तर तुम्ही सौंदर्य साधनेसाठी आपण काय करू शकतो? कारण केसांची एक समस्या आहे की जी खूप हल्ली आपण बघायला मिळतो. केसांसाठी युनानी चिकित्सा पद्धतीमध्ये आधीपासून खूप छान उपचार आहे. त्याच्यामध्ये जे नॉर्मली 3 प्रकारचे ऑइल इस्तेमाल केले जातात, म्हणजे यूज केले जातात, त्याचे प्रयोग केले जातात. त्याच्यामध्ये हे आहे का पहिला रोगन आहे आमला, म्हणजे आमलापासून तयार केलेला तेल असतो. त्याच्यानंतर रोगन बादाम शिरी आणि त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल म्हणजे जैतूनचं तेल. याला सगळ्यांना एकच क्वांटिटीमध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स करून म्हणजे 200 ml घ्यायचं, त्याला मिक्स करून ठेवायचं आणि आठवड्यात कमीत कमी 3दा रात्री झोपताना लावायचं आणि त्याला रात्रभर लावून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी नॉर्मल पाणीने, आणि ते पाणी गार असावं आणि गोड असावं, त्याच्याने वॉश करून टाकायचं. याच्याने केसाचं गळणं पण थांबते आणि केसांचं पांढरं होणं पण थांबते. बरं बरं बरं. तुम्ही परत एकदा ते तेलांचे जे 3 तेल सांगितली ती परत एकदा. एक आहे रोगन आमला म्हणजे आमल्याचं तेल, त्याच्यानंतर आहे रोगन जैतून जे फिगारोचं आपलं मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जैतूनचं तेल ज्याला आपण ऑलिव्ह ऑइल म्हणतात, आणि त्याच्याबरोबर आपलं तिसरा तेल जे आहे ते आहे आल्मंड ऑइल म्हणजे रोगन जैतून तेल. आपलं जे बदामाचं तेल असतो ते, हे तिघेही ऑइल जे आहे तेल त्यांना इक्वल क्वांटिटीमध्ये म्हणजे 200 ml कधी मिक्स करून आपण ठेवलं आणि त्याला मिक्स करून जेव्हा लावायचं असेल तेव्हा मिक्स करून आठवड्यात कमीत कमी 3दा लावलं आणि रात्रभर लावून ठेवलं तर त्याच्याने केसांचं गळणं आणि पांढरं होणं थांबते. बरोबर आहे. मॅडम, आपल्याकडे काही चेहऱ्याचे काही व्यायाम आहेत, म्हणजे पूर्ण शरीराचे तर आहेतच योगासनांमध्ये, पण विशेषतः सुरकुत्या येऊ नयेत किंवा सौंदर्य साधना कशी करावी यासाठी चेहऱ्याचे काही व्यायाम आहेत, तर ते सांगा ना आम्हाला. जसं जसं वय वाढत जातं त्याप्रमाणे थोड्या रिंकल्स चेहऱ्यावर येत जातात, तर डोळ्यांच्या बाजूला आपल्या त्या रिंकल्स येतात, त्यावेळेला त्या टाळण्यासाठी
सरळ एक चेहरा पूर्ण डोळे मोठे करून पूर्ण डोळे मोठे करायचे आणि 10 ते 15 सेकंद थांबायचं तसं आणि मग परत नॉर्मल यायचं आणि हे 10 ते 12 वेळा करायचंय. मी थोडं करून दाखवते तुम्हाला. डोळे पूर्ण मोठे आणि ताणायचे पूर्ण कपाळाची पाठीवरती. काउंट करायचं, 10 ते 12 सेकंद थांबायचं, मग हळूहळू परत खाली करायचं, परत डबल तसंच करायचं. असं ही एक्सरसाइज आहे. आणि नाकाच्या आजूबाजूला आपल्या काही सुरकुत्या येतात गालांचे. गाल थोडं प्रकृती सुदृढ झाली की चेहरा सुद्धा खाली गाल लोंबल्यासारखे होतात. त्यावेळेला मग नाकाच्या जवळची आणि ओठांजवळची जी ठेवण आपली सुरकुत्या येतात त्या कमी करण्यासाठी जसं दुर्गंधीयुक्त आपण तोंड गोळा करतो तसं तोंड आणि नाक आणि डोळे पूर्ण गोळा करायचे. 10 ते 12 सेकंद थांबायचं, परत नॉर्मल यायचं. असं 10-12 वेळा करायचं. ही एक एक्सरसाइज झाली. दुसरी एक्सरसाइज आहे की आपली चीन खाली यायला लागते. वयोमानाप्रमाणे हळूहळू वाढायला लागतं. तर ते चीन वाढू नये त्यासाठी एक एक्सरसाइज आहे की वरती मान करून पूर्ण मानेला ताण द्यायचा आणि पूर्ण स्वतःला ओढायचं वरती मान आणि तोंड पूर्ण फाडायचा. परत मान खाली करायची. असं 10-12 वेळा करायचं आहे. परत दुसरी एक्सरसाइज आपले पूर्ण चेहरा पूर्ण फुलवायचा आहे, ओपन करायचा आणि पूर्ण मोकळा करायचा. जसं आपण टॉन्सिल्स डॉक्टरांना दाखवतो त्यावेळेला जसं करतो त्याप्रमाणे ही एक्सरसाइज 10 ते 12 वेळा करायची. पूर्ण ओपन करायचा. परत एक एक्सरसाइज की दात एकमेकांवर दात ठेवायचे, पूर्ण तोंड उघडायचं आणि टाईट करायचं. म्हणजे गालाच्या आजूबाजूचे रिंकल्स जातात आणि ही आपली एक जॉ लाईन असते ती चांगल्या प्रमाणे दिसते आणि त्यामुळे चेहरा एक आकर्षक दिसतो. पूर्ण ओपन करून ही एक्सरसाइज एक करायची आहे. आणि दुसरी फक्त साधी मान ठेवून पूर्ण डोळे पण मोठे आणि चेहरा पण पूर्ण हे करायचं, ताणायचं आहे आणि मान पण ताणल्या जाईल. पूर्ण सरळ हे करून चेस्ट ओपन करून पूर्ण ही 10 ते 12 वेळा ही एक एक्सरसाइज करायची. आणि नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवायचं. म्हणजे चेहऱ्याचं आपलं हास्य राहिलं की समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल प्रसन्नता दिसते आपल्या चेहऱ्यावर आणि तुमचं स्माईल सगळीकडे जातं आणि स्वतः सुद्धा एक हसरा चेहरा तुमचा दिसेल आणि स्वतः सुद्धा मनातून तुम्ही हसत राहाल आणि त्यामुळे तुमचं शरीर सौंदर्य चांगल्या प्रकारे खुलल्या जाईल. नक्कीच. म्हणजे शेवटचं जे मॅडमनी सांगितलं की चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवायचं, ही जी गोष्ट आहे ही खरंच खूप महत्त्वाची आहे. सर, जसं मॅडमनी आता काही व्यायाम सांगितले तर स्किनसाठी, त्वचेसाठी काय आपण घरगुती पातळीवर काही करू शकतो का? घरगुती पातळीवर युनानी पद्धतीमध्ये खूप छान उपचार आहे मॅडम. त्याच्यामध्ये आम्ही 4 चम्मच कच्चं दूध घ्यायचं घरी. त्याच्यामध्ये 1 चम्मच आपण मुलतानी माती मिक्स करायची. त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच सफेद चंदनचं पावडर मिक्स करायचं आणि 1 चम्मच आपली खडी हळद त्याच्या पावडर मिक्स करायचं. त्याला फक्त मिक्स करून व्यवस्थित त्याला एक अर्धा तासासाठी चेहऱ्यावर लावून ठेवायचं आणि त्याला नंतर कोमट गरम पाणी आणि त्याच्यात एक 20 ml आपला रोज वॉटर म्हणजे ज्याला आपण गुलाबजल म्हणतात ते मिक्स करून त्याच्याने कधी वॉश केलं तर त्याच्याने जसं मॅडमने सांगितलं की जे चेहऱ्यांवर रिंकल्स येतात, झुर्ऱ्या पडतात ते नाही पडणार आणि स्किन फ्रेश राहील. त्याच्यानंतर स्किनवर येणारे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स ते पण जातात आणि स्किन ची हेल्थ व्यवस्थित राहते. बरोबर आहे. म्हणजे आपल्या त्वचेचं आरोग्य राखणं हे पण खूप गरजेचं आहे. आणि हे आपण रोज लावू शकतो का? कसं लावायचं? याला कमीत कमी एक आठवड्यात 3 ते 4 लावलं तरीही बस होते. ओके. येस मॅडम, आणि आपण हल्ली बघतो की डोळ्यांचा आपला खूप उपयोग होतो, विशेषतः जी उपकरणं आहेत, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, फोन आहे, तर त्यामुळे डोळ्यांचे अनेक आजार, अनेक विकार अगदी लहान मुलांपासून दिसून येतात. तर डोळ्यांचं स्वास्थ्य राखण्यासाठी आपण काही करू शकतो का? काही व्यायाम आहेत का? काही डोळ्यांसाठी व्यायाम आहेत. योगामध्ये तर त्राटक हा एक प्रकार आहेच, पण सोबत काही एक्सरसाइज जर आपण अगदी मी पहिलेही सांगितलेला एक्सरसाइज आणि अगदी थोडा थोडा वेळ काढून जर आपण केला, 15 मिनिटं जास्ती वेळ न करता केला तर त्याचे फायदेच होणार आहे. एक डोळ्यांसाठी एक्सरसाइज सांगते की बॉल असा दोरीला वरती टांगून त्या बॉलला हलवलं तर एक सरळ साधं बसून त्या बॉलला जसा येतो तसं त्याच्याकडे बघत राहायचं. तो साईडला जाईल, इकडे जाईल, तिकडे असा पेंडुलम सारखा जात राहतो, त्याकडे बघत राहायचं. तो हळूहळू हळूहळू स्थिर होतो. त्याप्रमाणे आपले डोळे सुद्धा त्यावेळेला स्थिर करायचे.
ही एक एक्सरसाइज आहे. दुसरी एक्सरसाइज आहे ज्योतीकडे बघणं. हे त्राटकचा प्रयोग आहे जो त्याच्याकडे एकसारखं बघत राहणे, तो एक आहे. आणि तिसरं एक आहे की आपण एक पेन किंवा काही एक मेणबत्ती अशी साधी काडी सुद्धा समोर घेऊन ती मध्ये हातात घेऊन तिला साईडला न्यायचं आणि दोन्ही साईडला, उजव्या साईडला, डाव्या साईडला, वरती आणि खाली, त्याप्रमाणे त्याच्याकडे बघत राहायचं. तसंच डोळ्यांना सुद्धा वरती करायचं, वरती न्यायचं, खाली, वर, खाली, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, नंतर क्लॉकवाईज डायरेक्शन, पूर्ण डोळे फिरवायचे. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 आणि मग डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर दोन्ही हातांना चांगलं रब करायचं गरम येईपर्यंत आणि दोन्ही हातांच्या खोबडीमध्ये हळूवार डोळे उघडायचे. ही एक्सरसाइज आपण रोज जर केली तर आपले डोळे चांगले राहण्यास मदत होते. सोबत एक सकाळी उठून जर आपण ब्रश करतो त्यावेळेला हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी दोन्ही डोळ्यांवर, उघड्या डोळ्यांवर छान 5-5 वेळा डोळ्यांवर जर शिडकावा त्याचा दिला तर त्यांनी सुद्धा आपल्याला मोतीबिंदूपासून किंवा चष्माचा नंबर कमी होण्यास मदत होत असते. नक्कीच, खूप छान मॅडम तुम्ही व्यायाम सांगितले. अगदी छोटे छोटे आणि आपण ते कधीही करू शकतो, अगदी बसल्या बसल्या पण करू शकतो. आपल्या कार्यक्रमाच्या आपण सांगतेकडे चाललेलो आहोत. तर सर तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या दर्शकांना की युनानी ह्या पद्धतीविषयी, एकूण आयुषविषयी आणि आपल्या आरोग्याचं भान आपण कसं राखावं? माझं फक्त हे म्हणणं आहे की युनानी चिकित्सा पद्धतीचा वापर करा आणि आयुष म्हणजे पूर्ण निसर्गोपचाराची जी पद्धती आहे त्याचा वापर करा. त्याच्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती जी असते, आत्मप्रकार शक्ती, इम्युनिटी वाढते आणि तुम्ही बरेच आजारापासून दूर राहतात. तर प्लीज यूज आयुष मेडिसिन अँड यूज युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन. थँक्यू. मॅडम आपण योगाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. जाता जाता अगदी थोडक्यात करिअरच्या काय संधी आहेत योगामध्ये ते सांगा. आत्ता योगामध्ये तर भरपूर संधी आल्या आहेत, कारण योग प्रत्येकालाच आधुनिक ह्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला आवश्यक झालंय. जसं आपण जेवण करतो तसं योगा रोज सगळ्यांनी करायला हवा. त्याप्रमाणे प्रत्येक शाळांमध्ये, सीबीएसई शाळा असो किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असेल, तिथे एक योग टीचर प्रत्येक ठिकाणी लावला जातो आहे. तसंच परत त्यामध्ये एम ए करणं किंवा नेट एक्झाम परत आलेली आहे, NIS योगामध्ये आलेला आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला कंपन्यांमध्ये सुद्धा चांगला जॉब येतो. आमच्या ज्या स्पर्धात्मक याच्यातून जे मुलं निघतात आहे त्या मुलांना आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशामध्ये खूप बोलावणं येतं आणि तिथे ते प्रत्येक देशांमध्ये, बँकॉक झालं, स्वित्झर्लंड झालं, सिंगापूर आहे, व्हिएतनाम आहे, या सगळीकडे ही मुलं जाऊन चांगल्या प्रकारे योगाभ्यास आणि योगसाधना या दोन्हीही चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात आहे. असं नाही की स्पर्धात्मक आसनं शिकवल्या जातात, पण ही सुद्धा आसनं ते शिकवतात आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही आपले ज्या पॅथी आहेत, युनानी आणि योगोपचार, ह्या दोन्ही पद्धती आपलं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्याबद्दल आज आपण माहिती करून घेतली. कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. वेगवेगळी जी माध्यमं आहेत त्यासाठी बघा. फेसबुकसाठी www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com हा आमचा ईमेल ID आहे. यूट्यूबवर आपण हा कार्यक्रम तसंच इतरही कार्यक्रम बघू शकता आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. सर, मॅडम, आज दोघेही तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आणि बरीचशी वेगळी माहिती देखील आज आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचली. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. दर्शको, आज दुपारी 1:30 वाजता आपण फिल्म बघणार आहोत, एक मराठी सिनेमा बघणार आहोत. तो आहे गोडी गुलाबी. आज गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट दुपारी 1:30 वाजता आपण या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकता. सखी सह्याद्रीमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. नमस्कार.